मिरजेतील त्या प्राणघातक हल्ल्यातील तिघांना जेरबंद, परस्पर विरोधी गुन्हा दाखल, दोघेजण जखमी, दोन्ही गटातील हल्लेखोरांचा शोध सुरू। उदय माने यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी पिट्या भोरे, ध्रुव भोरे आणि प्रवीण मोरे या तिघांना रात्री उशिरा जेरबंद केलं आहे। रविवारी रात्री कमानवेस परिसरात पिट्या भोरेच्या टोळक्याने उदय माने यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती। या हल्ल्यामध्ये डोक्यावरील वार चुकवताना उदय माने याची 2 बोटे छाटली गेल्याने तो गंभीर जखमी झाला। पिट्या भोरे, ध्रुव भोरे, प्रथमेश तांदे, प्रवीण मोरे या टोळक्याने हातावर, डोक्यावर, पोटात धारदार शस्त्र, कोयता आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून त्याला जखमी करून पसार झाले होते। तर उदय माने याच्या साथीदारांनी एकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले। परस्पर विरोधी झालेले या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले। मिरज शहर दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टोळी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कमानवेस परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मिरज शहर पोलिसांकडून दोन्ही गटातील हल्लेखोरांची धरपकड सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज।